रुफी पटेल महापोली यांच्याकडनं ट्रॉफी, अशरफ मुल्ला आणि नाजिश मुल्ला सर यांच्याकडनं थंड, आणि शेवटचं असलेल्या इरफान मिठाईवाला कुडूस यांच्याकडनं मिठाई. तर या ठिकाणी दीपेश आपण थांबायचं आहे. मेडल या ठिकाणी परिधान केलं जात आहे. तर दीपेश याचं मी 2 मिनिटं घेईन फक्त. तर आपल्याला कसं वाटतं या ठिकाणी या स्पर्धेविषयी आपण काय म्हणाल? सुंदर आयोजन आहे, खूप मस्त वाटलं, पण गरमी फुल आहे. नक्कीच. तर इतकी पारितोषिक आपण पाहत आहेत या ठिकाणी जवळजवळ 20 ते 22 संपूर्ण पालघर तालुका, पालघर जिल्हा असेल, वाडा तालुका असेल, या तालुक्यामध्ये आपण बघितली का ही स्पर्धा? एवढे पारितोषिक कधीच नसतात, वडवलीमध्येच फक्त असतात. धन्यवाद. पुढील वाटचालीस शुभेच्छा असतील दीपेश गोलप. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. हेलो. नहीं वो कैमरा बंद है. अफरीदी. खानोली, आपको 2 रन का पेनल्टी रहेगा. कुडूस, आपका 12 मैन का है. मैच है खानोली और कुडूस. बैटिंग कौन? कुडूस. बैटिंग है ना. खानोली टीम ने टॉस जीता और बॉलिंग का निर्णय लिया है. बॉलिंग पे आए विशाल नाइक और कुरुस की बैटिंग है. स्ट्राइक पे अभिलाष, नॉन स्ट्राइक पे शमीम. अविनाश और शमी ना. शमी. पहली गेंद लेके आते हुए विशाल नाइक. पहली गेंद अपील होती हुई और विकेट. एज एंड गॉन. अविनाश गोल्डन डक का शिकार. पहली गेंद पे विकेट चले तंबू में. काफी अच्छी गेंद थी. आप देखे जाए तो वाइड लाइन पे की गई थी. वाइड यॉर्कर की कोशिश थी और एज लगा था. कीपर उमर ने कोई गलती नहीं की. पहला विकेट गिरता हुआ कुडूस का. अब अविनाश की जगह लेने आते हुए कयस पटेल, जिनका काफ़ी नाम है, जो कैप्टन है टीम के, जिनके द्वारा ये टीम चला रहे.
काफी अच्छी गेंदबाजी कर रहे विशाल। पहले भी काफी मैचों में इनको देखा गया है, काफी अच्छी गेंदबाजी करते हैं वो। दूसरी गेंद लेके आते हुए विशाल। विशाल टू कैस, कैस टू विशाल। उड़ाई है और विशाल गेंद के नीचे और दूसरा विकेट। 2 गेंदों में 2 विकेट। विशाल काफी अच्छी गेंदबाजी करते हुए पावर प्ले में। थैंक यू डीजे। कैस पटेल की जगह लेने आते हुए 4 नंबर पर रघुवीर। काफी अच्छे बल्लेबाज है रघुवीर। दोनों लेफ्टी है अभी स्ट्राइक पर, रघुवीर और शमी। शमी भी काफी अच्छे बल्लेबाज है। हमने उन्हें वरोली ट्रॉफी में देखा था, काफी बढ़िया बल्लेबाजी की थी उन्होंने वरोली के खिलाफ। एक ही ओवर में 26 रन मारे थे अब्दुल्ला को। काफी अच्छी गेंदबाजी चल रही है खानोली के माध्यम से। बांधे रखा है बल्लेबाजों को पावर प्ले में। ओ व्हाट अ बॉल, व्हाट अ बॉल। परफेक्ट लाइन एंड लेन डालते हुए विशाल। यॉर्कर लेन थी, रघुवीर के पास कोई मौका नहीं था उसे डिफेंस के सिवा। क्या गेंदबाजी हो रही है विशाल की ओर से। चौथी भी गेंद डॉट। पहली 2 गेंदों में 2 आउट लिए थे विशाल ने, अभी 2 गेंद डॉट किए रघुवीर को और दिखा रहे क्यों मैं इस बॉलिंग लाइनअप का फ्रंट लाइन बॉलर हूं। काफी अच्छी गेंद थी, अपील भी जोरदार, लेकिन एम्पायर ने नकारा। लेग बाइस। 5 गेंदों में सिर्फ एक ही रन आया है कुरुस के लिए। कोई मौका नहीं दे रहे कुरुस को खानोली टीम। काफी अच्छी गेंदबाजी की विशाल ने। 1 रन। अभी तुम शांति रखो यार, शांति रखो। 1 ओवर 2 रन 2 विकेट कुरुस का स्कोर। पावर प्ले पुअर प्ले होता हुआ कुरुस के लिए। कोई मौका नहीं दिया था विशाल ने। काफी अच्छी गेंदबाजी की थी विशाल ने। 4 ओवर का ये मैच है। चक्कर आने वाली। अब विशाल लोखंडे आते हुए। पहली गेंदबाजी जिन्होंने की जो विशाल नाइक थे, अब विशाल लोखंडे। दोनों विशाल खानोली। हाईवे एंड से विशाल लोखंडे साइम के लिए। विशाल ना, हाँ वो विशाल नाइक था, ये विशाल लोखंडे। एंड करो। रघुवीर ने 3 गेंदें खेली और सिर्फ 1 ही रन मारा है। काफी अच्छी गेंदबाजी हुई है विशाल नाइक के द्वारा। अब विशाल लोखंडे आते हुए हाईवे एंड से दूसरी ओवर लेके अपनी टीम के लिए। उमर 11।
सेवन स्टार. और विशाल लोखंडे भी विशाल नायक की ऐसी गेंदबाजी करते हुए परफेक्ट लेंथ और लाइन डॉट गेंद. उमर फक्की टीम के कैप्टन, काफ़ी अच्छे बल्लेबाज है खानोली टीम के. और आयान भी दिख रहे एक्शन में, हमारे खास दोस्त है वो. और ये भेज दिया है गेंद को बाउंड्री के पार. 6 रन. क्या शॉट था ये, कड़क, सड़क पे कड़क. काफी बढ़िया शॉट था साइम से. मैंने कहा था ये बल्लेबाज काफी घातक है, मैंने इनको देखा हुआ है वरोली ट्रॉफी में. इन्होंने एक ओवर में 26 रन बटोरे थे अब्दुल्ला को. और एक तेरी तो एक मेरी. पहली गेंद डॉट थी, दूसरी गेंद 6, तीसरी गेंद डॉट. एक तुम्हारी एक हमारी चलता हुआ, दोनों के बीच का संघर्ष बढ़ता हुआ. टॉपेज लगा है नो मैंस लैंड में, सिंगल. खानौरी टीम की फील्डिंग भी बढ़िया लग रही, सब यंग बॉयज है, काफी मेहनत कर रहे हो फील्डिंग में. एक ओवर 4 बॉल की समाप्ति का स्कोर है 9 रन. काफी स्लो खेल रही है कुरुस. पुल करने की कोशिश थी, निचला भाग लगाए, मिड ऑन पे गेंद और 1 रन. काफी अच्छी फील्डिंग करते हुए खानोली की टीम, कोई मौका नहीं दे रहे डबल का. अब साइम स्ट्राइक पे आते हुए, जिन्होंने अभी छक्का लगाया था इससे पहले. और एक बढ़िया शॉट, गेंद जाती हुई कंपनी में. काफी बढ़िया शॉट था ये, सड़क पे करक दूसरी बार साइम के द्वारा. तुझे डोलाला शोभतय चष्मा, दिसते नटीवाणी सिनुमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा. दिसते नटीवाणी सिनुमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा. अफसोस शर्मा, तुझे डोलाला शोभतय चष्मा. 2 ओवर की समाप्ति का 16 रन होते हुए स्कोरबोर्ड में थोड़ा करेक्शन होता हुआ. दो ओवर की समाप्ति का कुरुस का स्कोर है 16. इब्राहिम मेमन भी आज एक्शन में थे एफडीसी के लिए. हमारे भाई, छोटे भाई है वो. इरफान भाई मिठाई वाले कुडूस, इनका हार्दिक स्वागत है 7 स्टार ट्रॉफी वरोली में. आइए, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है. एक डैशिंग पर्सनालिटी कुरुस की इरफान भाई मिठाई वाले, मैन ऑफ द मैच दिया है जिन्होंने मिठाई. चले लौट जाते हैं मैच की ओर. 2 ओवर की समाप्ति का 16 स्कोर है. तीसरी ओवर पे आते हुए पप्या, पप्या काफी अच्छी गेंदबाजी करते हुए खानोली के लिए पहली गेंद डॉट निकाली अपनी टीम के लिए. रघुवीर के पैर नहीं चल रहे, फुटवर्क नहीं हो रहा है कहीं ना कहीं. और मिस फील्ड विशाल की ओर से 4 रन. काफी खराब फील्डिंग थी विशाल की. गेंद जाती हुई सीमा पार 4 रन.
काफी बढ़िया शॉट था रघुवीर का, लेफ्ट हैंडेड कवर ड्राइव, बट फील्डर तेव्हा कॅच आउट. दो ओवर 3 बॉल की समाप्ति का कुरुस का स्कोर है 20 रन. हाँ यस, कुरुस टीम को भी पेनल्टी रहेगा. ड्रेसिंग और चेसिंग कंपलसरी है टूर्नामेंट में. आपका ड्रेसिंग कोड नहीं है. बैटिंग पे आते हुए विशाल. काफी विशाल दिख रहे इस मैच में हमें. 2 विशाल खानोली टीम में थे, एक विशाल आए हैं कुरुस टीम में. काफी बढ़िया गेंदबाजी कर रहे खानोली के बॉलर्स. कोई मौका नहीं दे रहे कुरुस के बल्लेबाजों को हाथ खोलने का. बांधे रखा है बल्लेबाजों को. साइम ने काफी अच्छी बल्लेबाजी की है, लेकिन कुरुस के ओर से 2 छक्के जिन्होंने लगाए अपने व्यक्तिगत योग 15 पे खेल रहे. फुल टॉस गेंद और भेज दिया उसे बाउंड्री के बाहर. एक लंबा 6. काफी बढ़िया शॉट था विशाल की दौड़ से. 6 रन. यस डीजे. थैंक यू डीजे. काफी बढ़िया शॉट था विशाल की दौड़ से. आए बढ़िया 6 मारा है उन्होंने, लेकिन बॉलर का पलटवार. डॉट गेंद आती हुई पपिया की ओर से. 26 पे स्कोर है कुरुस टीम का. काफी बढ़िया 6 लगाया था, उसके मदद से 26 स्कोर हुआ था. ओ काफी बढ़िया गेंदबाजी पपिया की. 6 खाने का काफी अच्छा कमबैक रहा, जिन्होंने 2 डॉट गेंद करके कवर किया है उनके 6 को. काफी बढ़िया गेंदबाजी थी पपिया की. अली फक्की एक युवा गेंदबाज जिनका एक्शन काफी अलग है सबसे. अपनी एक्शन के लिए जाने जाते हैं वो. और साइम स्ट्राइक पे, जिन्होंने काफी बढ़िया 2 6 लगाए. शमीम नाम है उनका. काफी बढ़िया 6 मारे उन्होंने. 2 6 लगाए. खानोली के लिए चौथा ओवर लेके आते हुए अली फक्की. फील्डिंग में कुछ चेंजेस करते हुए उमर फक्की, टीम के कैप्टन. काफी बढ़िया शॉट शमीम का. लंबा 6. काफी बढ़िया बल्लेबाजी कर रहे शमीम. 3 6 मारे अभी तक उन्होंने. काफी बढ़िया बैटिंग कर रहे शमीम. मैंने कहा था ये बल्लेबाज काफी घातक है. दिशा इन गेंद. अंपायर मुड़ते हुए वाइड. 6 खाने के बाद कहीं ना कहीं अली फक्की प्रेशर में नजर आ रहे. शमीम काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे. प्रेशर बनाए रखा है उन्होंने अली फक्की पर. ओ बढ़िया गेंद उछाल लेती हुई
कीपर के दस्तानों में डॉट गेंद। 2 बॉल की समाप्ति के बाद रन जा रहे 33 रन। काफी बढ़िया यॉर्कर थी मगर डिक्लेयर जोन में 22 का 1 रन। 34 पे जाता हुआ स्कोर 3 बॉल के बाद। पहले 2 ओवरों में काफी अच्छी गेंदबाजी रही थी खानोली की, लेकिन डेथ ओवर में कहीं ना कहीं मार्क खाते हुए शमीम से वाइड गेंद, दिशाहीन गेंद। रिव्यू नहीं है, नो रिव्यू, नो रिव्यू। कैप्टन उमर, नो रिव्यू। प्रेशर में नजर आ रहे अली, लेकिन काफी अच्छी 2 पहले गेंद की थी उन्होंने, फिर भी प्रेशर में नजर आ रहे डेथ ओवर में खानोली के गेंदबाज अली फक्की। काफी बढ़िया शॉट उठा दिया है 6 रन के लिए। काफी बढ़िया बल्लेबाजी करते हुए शमीम। जयेश पाटिल WC के अध्यक्ष, इनका हार्दिक स्वागत करेंगे हम 7 स्टार ट्रॉफी की जानिब से। आइए जयेश सर, आपका स्वागत है। चार गेंद की समाप्ति के बाद स्कोर जाता हुआ इस 6 की मदद से 41। ये स्कोर काफी अच्छा लग रहा है मुझे 4 ओवर की मैच में। काफी बढ़िया बल्लेबाजी की है शमीम ने, गेंदों को पहुंचा रहे बाउंड्री के पार। टॉप एज और विकेट। शमीम, हाँ, काफी अच्छी बल्लेबाजी की थी शमीम ने। अपनी टीम के लिए 4 6 लगाए थे जिन्होंने। बैटर को नहीं रे, तो नाम नहीं मालूम, तो बारवा आया है। कुछ भी दूं क्या, बाबू टोपू? सुरेश। शमीम की जगह लेने आते हुए सुरेश, एक हार्ड हिटर नजर आ रहे मुझे, डेथ ओवर स्पेशलिस्ट। लास्ट बॉल टू गो ऑफ दिस इनिंग। बढ़िया गेंद थी अली की, विकेट। अली ने भी 6 खाने का काफी अच्छा कमबैक किया है। डेथ ओवर में सिर्फ 14 ही रन खाए हैं जिन्होंने। काफी अच्छी गेंदबाजी रही अली की डेथ ओवर में। 42 का टारगेट है खानोली के लिए। 41 स्कोर होता हुआ कुरुस का। पहले 2 ओवरों में सिर्फ 16 पे रोका था। लास्ट के 2 ओवरों में शमीम ने काफी अच्छी बल्लेबाजी की और 24 रन्स बटोरे। जो विनिंग टीम है उन्हें कमेंट्री बॉक्स में आना है। लॉट्स उड़ाए जा रहे सेकेंड राउंड के। 2 मिनट का टाइम है आप
बॉल दे. जयेश पाटिल का इस ट्रॉफी में हार्दिक स्वागत है. उनका सम्मान समारोह साइम सुसे के हाथों से होने जा रहा है. WCA के अध्यक्ष है. काफी आगे बढ़ाया उन्होंने वारा क्रिकेट को. काफी बढ़िया रूल्स लाए. बॉल चॉइस नहीं है, बॉल अपन नहीं है, वो चॉइस करेगा. इब्राहिम बुरे, आपका हार्दिक स्वागत है. 7 स्टार ट्रॉफी में आपको VIP डाइज में आना है. आपकी एक पार्टी बची है. खानोली टीम, नो टाइम वेस्ट, अपने बैट्समैन भेजने. धन्यवाद आली. तर या ठिकाणी आपण पाहतायत विद्यमान अध्यक्ष WCA वाडा तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष ज्याच्या माध्यमातून वाडा क्रिकेट या ठिकाणी खूप पुढे नेलं गेलंय. अर्थात जयेशदादा पाटील यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित सन्मान केला जातोय. तर या ठिकाणी विद्यमान जयेशजी पाटील दादा यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित सन्मान केला जातोय. मी आमंत्रित करतोय. झाला का जयेश दादा यांच्यामुळे वाडा क्रिकेटला कुठेतरी कलाटणी आली. वाडा क्रिकेटचं नाव खूप मोठं झालं. तर जयेश पाटील दादा यांच्याकरता सांगू इच्छितो, सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच असलेली ही स्पर्धा जवळजवळ 22 ते 25 मॅन ऑफ द मॅचची पारितोषिके या स्पर्धेच्या माध्यमातून दिले जात आहेत. संपूर्ण जिल्हा आणि तालुक्यामध्ये या स्पर्धेचं नाव नक्कीच मोठं होत आहे. याचं श्रेय जाईल वन अँड ओनली 7 स्टार त्याच्या माध्यमातून ही स्पर्धा जरूर आयोजित केली गेली आहे. दरम्यान क्रिकेट प्रेमी दर्दी क्रीडा रसिक दादा भुरे यांना विनंती असेल की आपण सन्मानाने व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दादा भुरे. चला दुसऱ्या फेरीकरिता लॉट्स पडले जात आहेत. प्रत्येकी विजयी संघाचा एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. फक्त 2 मिनिटाचा अवधी असेल आपल्याकडे. त्यानंतर कुठल्याही प्रकारची सभा ऐकली जाणार नाही. एकंदरीत 42 धावांचं इथून आव्हान ठेवलं गेलंय. पहिला चेंडू मात्र लॉंग ऑफच्या दिशेकडे टटावला गेलाय. टांगा पलटी घोडे फरार. चेंडू निघून जाईल सीमा पार. पहिल्या चेंडूवर दर्जेदार दिमागदार येतोय चौकार 4. तर या चौकाराच्या मदतीने उमर आपलं वैयक्तिक खातं उघडतोय. धावफलक 0 4 या धावसंख्येवर. बघूया षटकातील पुढचा चेंडू. प्रतिनिधी या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. टीम अलमान, टीम UV स्पोर्ट्स नारे, टीम डोंगस्ते, टीम DSC चिंचघर या प्रत्येक संघाचा एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. त्यानंतर चालू असलेल्या सामन्यामध्ये आम्ही एक चिठ्ठी पाडतोय विजयी संघ असं. तर पूर्णपणे सामन्याला कलाटणी येते. उमर पक्की नावाचं मोठं वादळ जे मैदानात गुंगावत होतं त्याला मात्र कुठेतरी शांत करण्यामध्ये यश येत आहे. चला खूप वेळ घेतला जातोय पंच.
त्यांना वेळोवेळी ताकीद द्यायची आहे. आपल्याकडे जे रूल्स आणि नियम जे आहेत ते कुठेतरी आपण फॉलो केले पाहिजेत. विचार केला गेला गोलंदाजाचा तर षटकातील पुढचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज. स्ट्रायकर एंडला आपण पाहतायत आयान. यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेकडे खेळून काढला जातोय. अभिलाष येतोय. दुसरी धाव घेतल्याचा प्रयत्न होईल की काय? इथून मात्र खतरा होऊ शकतोय आणि परतावं लागेल फलंदाज विशाल याला. आणखीन एक मोठा हादरा तो म्हणजेच बोबा 11 खानिवली या संघाला या कमांडीचा. 5 चेंडूच्या मोबदल्यात आतापर्यंत धावफलकावर धावा जोडल्या गेल्यात. विशाल मात्र परतावतोय. विशाल याला परतावलं गेलंय. त्यानंतर नवीन फलंदाज पुन्हा एकदा विशाल. यावेळी मात्र फटका फसला स्क्वेअर लेगच्या दिशेकडे. पुन्हा एकदा एक धाव तर पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? इथून मात्र रोखलं गेलंय. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. या एकेरी धावीनिशी धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 1च्या मदतीनं 12 प्लस पेनल्टीच्या 2 धावा या ठिकाणी ऍड केल्या जातील. एकंदरीत धावफलकावर धावा जोडल्या गेल्या 14. पेनल्टीच्या या ठिकाणी 2 धावा ऍड केल्या गेल्यात. सो या ठिकाणी इक्वल झालेला आहे. जिंकण्याकरिता धावफलकावर धावा जोडल्या गेल्या तब्बल 10 फलकावर धावा जोडल्या गेल्या तब्बल 12. नवीन गोलंदाज गोलंदाजी स्टँडवर आपण पाहताय तर चंदन. पहिल्या चेंडूवर मात्र पदतालिकेमध्ये थोडासा व्यत्यय येतोय. जयेश पाटील विद्यमान अध्यक्ष या ठिकाणी WCAच्या माध्यमातून या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचे नियम आणि रेग्युलेशन आपण पाहतायत. मात्र आपली रजा घेताना त्यांना पाहू शकतायत. यावेळी मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक बनून राहील प्रेक्षक. वाईट मिड विकेटच्या डोक्यावरनं मोठा तडाखा. बिग 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 ब्लास्ट. चला विजयी संघाचा एक एक प्रतिनिधी या ठिकाणी लॉस पाडले जात आहेत. शेवटचा ऑफिशियली पुकार असेल आपल्याला. चिंचगड संघाचा कर्णधार, अलमान संघाचा कर्णधार, डोंगस्ते संघाचा कर्णधार
युवी स्पोर्ट्स नारे संघाचा कर्णधार आणि त्यानंतर विजयी संघ अशी एक चिठ्ठी आम्ही बनवली आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतायत तर या ठिकाणी दुसऱ्या फेरीकरिता लॉट्स पाडले जात आहेत. आपण पाहू शकतायत आमच्या व्यासपीठावर समालोचन कक्षेच्या बाजूला लहान मुलगा यायचा आहे. या ठिकाणी पहिल्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. त्याच्यामध्ये पहिला सामना असेल. पहिली चिठ्ठी उचलली जाते त्या संघाला बाय असेल. युवी स्पोर्ट्स नारे संघाला या ठिकाणी बाय मिळते. तर पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल विजयी संघ आणि अलमान. आणि दुसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल चिंचघर आणि GSG डोंगस्ते. तर असा दुसऱ्या फेरीतील सामने असतील. आपण याकडे लक्ष द्यायचं आहे. दुसऱ्या फेरीतील सामने मात्र 3 षटकाचे राहतील याची नोंद असू द्या. जुना चेंडू वापरला जाईल. चला आपण समोरून बाजूला व्हायचा. आतापर्यंत या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय. नो चेंडू हाताळला गेलाय. फ्रीजचा इशारा येतोय. यावेळी मात्र जरूर स्टेप आउट केलं गेलं होतं. चेंडू मात्र निघून जाईल. 5 लेगच्या रिझन मध्ये डिक्लेअर झोन करिता त्यावर फक्त आणि फक्त 1 धाव अर्जित केली जाईल. या एकेरी धावीनिश्चित धावफलक 1 च्या मदतीनं 20. धावफलकावर धावा जोडल्या गेल्या तब्बल 20. दुसरं षटक प्रगतीपथावर मार्गस्थ आहे. ज्या हाताळण्याकरिता मला वाटते गोलंदाज चंदन. मात्र भेदक असा मारा म्हटलं जाणार नाहीये. खराब अशी गोलंदाजी. बघूया षटकातील पुढचा चेंडू असेल. स्ट्रायकर एंडला आपण पाहतायत विशाल. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. तिथे मात्र फटका फसलाय. झेलला संधी आणि शॉर्ट पॉइंटच्या दिशेमध्ये मात्र आणखीन एक चांगल्या पद्धतीचा झेल. सुरेश झेल फलंदाज फेल. बॅक टू दी डगआउट या कमांडीचा. कुठल्याही प्रकारची सभा ऐकली जाणार नाही. आयोजकांकडनं मात्र कडक अशी सूचना येते. आता मात्र पॅनलाइज केले जाईल. नवीन फलंदाज अजय. डावखुऱ्या शैलीचा अजय याला आपण पाहू शकतायत. जिंकण्याकरिता अजूनही 22 धावांची गरज. यावेळी मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू नक्कीच गुंगारा दिला जातोय. फलंदाज अजय याला जागच्या जागेवर खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. खडे मारण्याचा प्रयत्न झाला परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाही. चेंडू सरळ निघून गेला विकेट किपरच्या दस्तान्यात निर्धावा करिता. यावेळी मात्र शरीरापासून थोडासा दूर ठेवला जात आहे. इथे मात्र पंचांकडनं इशारा येतो. इट्स अ वाईड बॉल. अपांतर धावीनिश्चित धावफलक 1 च्या मदतीनं पुढे वडारेल. जाऊन पोहोचेल 21-21. इथून जिंकण्याकरिता बरोबर 21 धावांची गरज.
टीम बोबा 11 कानिवली या संघाला. यावेळी मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू मात्र वाईट स्पीड विकेटच्या दिशेकडे. क्षेत्ररक्षक बनून राहील प्रेक्षक. टांगा पलटी घोडे फरार. चेंडू निघून जाईल सीमा पार. येतोय दर्जेदार चौकार. तर उन्हाचा वेग सुद्धा खूप वाढला गेलाय. तर प्रत्येकी 2 षटकानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं आहे. कारण या उन्हाच्या या लखलखत्या उन्हामध्ये जर एखादा फटका लागला किंवा तर कुडूस संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं विनाविलंब. सातत्याने आपण या ठिकाणी या मीटिंग घेतल्या जात आहेत. कुडूस संघ आयोजकांकडून आम्हाला सातत्याने या ठिकाणी सूचना येत आहेत. तर या ठिकाणी आपण पाहू शकताय धाव फलकाचा विचार केला गेला तर धाव फलक 25 इथून मात्र नवीन गोलंदाज आपण पाहतायत रजत. स्ट्रायकर एंडला असेल फलंदाज आयान खान, ज्याच्यावर संपूर्ण खानिवली संघाच्या नजरा टिकल्या गेल्यात. इथून कशा प्रकारची फलंदाजी केली जाईल. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. त्यावर किती धावा अर्जित केल्या जातील बघूया. आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. या दुहेरी धावीनीची धाव फलक 27. धाव फलक 27 पहिल्या चेंडूच्या समाप्ती अखेरीस. रजत याला आपण पाहताय त्या गोलंदाजी स्टान्सवर वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटकात आणण्याकरिता. बघूया षटकातील पुढचा चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्याला मात्र लॉंगॉनच्या दिशेकडे टटवला गेला. त्या ठिकाणी अभिलाष तैनात केला गेलाय. चेंडू फेकचा विचार केला गेला तर खूपच खराब अशी चेंडू फेक. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा. एकेरी धावेचं परिवर्तन दुहेरी धावेमध्ये केलं जात आहे. या दुहेरी धावीनीशी धाव फलकाचा विचार केला गेला तर धाव फलक 29. वडवली गावचे उद्योजक नायशा इंटरप्राइजेसचे सर्व प्रोप्रायटर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता जनरेटर सुविधा उपलब्ध करून दिली गेली. योगेशजी जाधव यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण सन्मानानं व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आइए पधारिए तशरीफ लाइए. योगेश जाधव उद्योजक वडवली गाव. बघूया षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर इन स्विंग पाहाव्यास मिळतोय. चेंडू मात्र आतल्या बाजूला वळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. आता मात्र नक्कीच सामन्याला कलाटणी येते. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव स्वरूपात हाताळले गेलेत. आता उर्वरित चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय 8. जिंकण्याकरिता धावांची गरज असेल 13. 8 चेंडू 13 धावा. पदतालिकेमध्ये थोडासा फंबल होत आहे. गोलंदाज रजत त्याच्याकडनं. इथून मात्र सर्व सामन्याची समीकरणे आयनाच्या वर स्थित असतील. कशा प्रकारची फलंदाजी केली जाईल. यावेळी मात्र आडव्या बॅटने चेंडूला उडवला. एक टप्प्याखेरीस मस्तक पे दस्तक. टांगा पलटी घोडे फरार. चेंडू निघून जाईल सीमा पार. येतोय चौकार 4.
9 7 चेंडू 9 धावा. या षटकातील जर विचार केला गेला तर अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढला जातोय. त्या ठिकाणी सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं जाईल. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा फक्त आणि फक्त 1 धाव. इथे मात्र षटक संपत आहे आणि षटक समाप्ती अखेरीस धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 34. इथून मात्र जिंकण्याकरिता धावांची गरज असेल 8. 6 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक राहतोय. धावांची गरज असेल 8. बुरे साहेबांचं नाव उपसरपंचाचं नाव बुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये. सेवच्या दुपणी सामने आयोजित केल्यात उचलत्या वडवलीमध्ये. सेवच्या दुपणी सामने आयोजित केल्यात उचलत्या वडवलीमध्ये. सेवच्या दुपणी सामने आयोजित केल्यात उचलत्या वडवलीमध्ये. तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीकरिता येईल. टीम डोंगस्ते आणि टीम चिंचगर. कर्णधार नाणेफेक करण्याकरिता यायचा आहे. तर अंतिम 6 चेंडू हाताळण्याकरिता मला वाटतं गोलंदाजी स्टान्सवर येतोय गोलंदाज सुरेश. इथून मात्र जिंकण्याकरिता धावांची गरज असेल 8. चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय 6. नारेगावचे यंग डॅशिंग डायनामिक कुमारजी पाटील, आपणास विनंती असेल की आपली जी गाडी आहे थोडी पुढे घ्यायची कारण तिचं रिफ्लेक्शन डोळ्यावर येत आहे. आणि आपणास विनंती असेल की आपण सन्मानाने येऊन व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. आपली जागा तिकडे नाही आहे. कुमारजी पाटील यंग डॅशिंग अँड डायनामिक जे बिलॉंग करतायत नारेगावाकडनं. सुरेश याच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला जातोय. यावेळी मात्र पहिला चेंडू स्विंग अँड मिस. पहिला चेंडू स्विंग अँड मिस. निगाय कहीं पे निशाणा कहीं पे. स्क्वेअर लेगच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. आता उर्वरित चेंडूंचा खेळ शिल्लक 5. धावांची गरज 8. अरफात लोनबाल, आपणास विनंती असेल की आपण सन्मानाने व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचं आहे. नवाज मुकडी यावेळी मात्र फटका फसला. झेलला संधी, पकडो क्या जीतो मॅच. आणि यावेळी मात्र अभिलाष याच्याकडनं सुरेख झेल. फलंदाज फेल. बॅक टू दी डगआउट. सेवनच्या ग्रुपने आयोजन केलाय एक नंबर. आयोजन केलाय एक नंबर. आयोजन केलाय एक नंबर. हे साऱ्या प्रेक्षकांची गावकऱ्यांची गर्दी जमले सारी. साऱ्या प्रेक्षकांची गावकऱ्यांची गर्दी जमले सारी. तर उर्वरित चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक राहतो 4. धावांची गरज असेल 8. 4 चेंडू 8 धावा. तर चेसिंग कंपल्सरी असेल या स्पर्धेचा नियम. सियाम सुसे आणि दिशांत सुसे यांना मात्र विनंती असेल की आपण राहुल आयरे आपण थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये जायचं आहे. राहुल आयरे. एक 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. पंच आपण या ठिकाणी यायचं 1 मिनिट. पंच आपण या ठिकाणी यायचं आहे. बाहेरून कोणी कमेंट नका करू प्लीज. पंच आपण या ठिकाणी लवकर यायचं आहे. एक पंच या कोणीतरी.
मनोज दळवी जे आमचे अंपायर आहेत त्यांनी या ठिकाणी चेक करायचं आहे. चला कुडूस संघ आपण क्षेत्ररक्षण आपल्या आपल्या जागेवर राहायचं आहे, कोणी यायचं नाही आहे. राहुल आयरे आपण लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे. चला आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. उर्वरित चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक राहतोय 4 आणि धावांची गरज असेल 8. 4 चेंडू 8 धावा. या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांशी कोणी कुठल्याही प्रकारचा वाद घालण्याचा प्रकार करू नका. पंचांवर कुठल्याही प्रकारचा प्रेशर टाकायचा नाही आहे. पंच जो डिसिजन देतील तुम्हाला ॲक्सेप्ट करावा लागेल. तर उर्वरित 4 चेंडू आणि धावांची गरज आहे 8. नवीन फलंदाज आपण पाहत आहेत. यावेळी मात्र ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. इथे मात्र पंचाकडे दाद मागितली जाते. चेंडू जरूर प्लम मध्ये आदळला होता परंतु पंच दर्शवतायत चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त स्वरूपात उचली घेतोय. या अनुषंगाने जर बघितलं तर कुठल्याही प्रकारचा डिसिजन येत नाहीये. धावफलक 1 च्या मदतीनं 35. 3 चेंडू 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. तीन चेंडू 7 धावा. सुरेश यावेळी मात्र चेंडूला उडवलंय हेलिकॉप्टर स्टाईल. चेंडू मात्र निघून जाईल. लॉंगॉनच्या डोक्यावर नाही. आउट ऑफ द पार्क. मोठा तडाखा. बिग 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 ब्लास्ट. षटकार. तर उमर फक्की आपल्या संपूर्ण संघाला आपण एका बाजूला घ्यायचं आहे. कोणी मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये. आपल्याकरिता जो खेळाडू कक्ष बसवलाय त्या ठिकाणी बसायचं आहे. आता उर्वरित 2 चेंडू आणि जिंकण्याकरिता धावांची गरज असतील फक्त आणि फक्त 1. यावेळी मात्र बॅटची अल्ट्रा एज विजयाचा फटका असेल. इथे मात्र विजयी होतोय म्हणजे ते